जळगाव जिल्हा माहेश्वरी सभा व प्रेम फाउंडेशन व कलंत्री परिवार यांच्या सौजन्याने जळगाव नवीन बस स्थानक येथे आज दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जलसेवेचे उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। जळगाव जिल्हा राज्यात सर्वाधिक तापमानाचा जिल्हा हा ओळखला जातो, त्यामुळे जळगावकर नागरिकांना उष्णतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। मात्र कलंत्री परिवार गेल्या 10 वर्षापासून सालाबादाप्रमाणे यंदाही नवीन बस स्थानक परिसर येथे यावेळी मोफत जलसेवेचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहराचे उपमहापौर मनोज चौधरी, परिवहन महामंडळाचे अधिकारी दिलीप बंजारा, ज्येष्ठ नेते श्याम कोकटा, राजेश देशपांडे, संदीप पाटील, मनीष लड्डा, प्रमोद झवर, विलास काबरा, श्याम लाठी, सत्यनारायणजी मंडोरा, सुनीलजी मुंगळ, सचिन मनियार, सतीशजी मंडोरा, श्री मुकुल, अनिकेत भाई, शिवनारायण तोष्णीवाल, चंदन तोष्णीवाल, श्रीकांत मानी, संजयजी दहाड, संगीता कलंत्री, ममता लड्डा, सोहोनी तोष्णीवाल, संध्या मुंदडा, प्रमोद पाठक, हिमांशु गुप्ता, प्रवीण व्यास आदींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी प्रेम फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कलंत्री व संगीता कलंत्री यांनी उपस्थितांचे आभार मानले। गेल्या 10 वर्षापासून नवीन बस स्थानक येथे मोफत जलसेवा कलंत्री परिवारातर्फे ही देण्यात येत असते। प्रेम फाउंडेशन नमस्कार। आज प्रेम फाउंडेशन असेल, योगेश भाऊ कलंत्री असेल आणि अखेर सर्व माहेश्वरी समाजातर्फे आज इथं आपल्याला पाणपोईचं उद्घाटन झालेलं आहे। मी सर्व समाज बांधवांचे, योगेश भाऊ कलंत्रींचे आणि प्रेम फाउंडेशनचे आभार मानेल। एवढ्या सगळ्या संख्येने इथं रोज लोक येत असतात आणि पाण्याची खूप आवश्यकता असते, तीच आज लोकांचं सगळं हे पाहून गेल्या सालाप्रमाणे इथं आज पुन्हा पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे। जळगावचा उन्हाळा सर्वाधिक तीव्र म्हणून राज्यात ओळखला जातो। कलंत्री फाउंडेशन तर्फे दरवर्षी ही सेवा या ठिकाणी बजावण्यात येते। या उपक्रमाबद्दल काय सांगता? नाही, खरंच योगेश भाऊ कलंत्रींचा समाजासाठी असेल किंवा जनतेसाठी असेल, चांगल्या पद्धतीने ते लोकांची सेवा करण्याचा पहिल्यापासून त्यांचा चांगला धरणा आहे आणि चांगल्या पद्धतीने ते आतापर्यंत काम करत आहेत। पाणपोईचं आज वितरण करण्यात आलेलं आहे। तरी कलंत्री फाउंडेशन या मार्फत जी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, उन्हाळ्यामध्ये जे प्रवासी आपल्या खूप चांगल्या पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, थंड पाण्याची व्यवस्था। त्यामुळे आमच्या प्रवाशांची ती एक प्रकारे सोयी झालेली आहे आणि थंड पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे थोडे बिचारे प्रवासी उन्हात तानात आल्यानंतर त्यांना एक खूप चांगल्या पद्धतीने ती एक थंड आरामदायक पाणी मिळतो। त्याच्यानंतर त्यांना सावलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे। कलंत्री फाउंडेशन तर्फे जी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यात जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे ही पाण्याची व्यवस्था झालेली आहे कलंत्री फाउंडेशन मार्फत। आणि दरवर्षी कलंत्री फाउंडेशन हे कार्यक्रम करत असतात आणि त्यामुळं बस स्टँडवर जे येणारे प्रवासी असतात त्यांना थंड पाण्याची सोय यांनी केलेली आहे। आणि जळगावच्या उन्हाळ्यामध्ये अशी थंड पाण्याची सोय झाल्यामुळे प्रवाशांनाही त्याच्यामध्ये आनंद आहे आणि प्रवासी आनंदाने पाणी घेऊन आणि त्याचं एक कौतुक प्रवासी सुद्धा करत आहेत। यामुळे मी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे कलंत्री फाउंडेशनचं आणि योगेश भाऊंचं अभिनंदन करतो आणि असाच उपक्रम त्यांनी करत राहो ही सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो। नमस्कार। सर्वप्रथम इथे सर्व मित्रमंडळी आणि पूर्ण परिवार जमलेला आहे। माझा जवळचा पारिवारिक मित्र सर्व जमलेले आहेत। आता हे माझं जवळपास 10वं वर्ष आहे कंटिन्यू की आम्ही नवीन बस स्टँडवर जलसेवेचं व्यवस्था करण्यात येत असते। याच्यात मला एसटी महामंडळाचे पूर्ण सहकार्य असतं। श्यामभाऊ कोकटा आहे, सत्यभाऊ मंडोरा आहे, सुनील भाऊ मुंगळ आहे, नारायणजी लाठी साहेब आहेत, बंजारा साहेब आहेत, संदीप भाऊ पाटील आहे, मंडोराजी आहे, श्यामभाऊ लाठी आहे आणि माझा पूर्ण मित्र परिवार। आज आमचे मित्र उपमहापौर मनोज भाऊ चौधरी येऊन गेले, त्यांच्या हस्ते आज इथं उद्घाटन झालेलं आहे आणि सर्व श्रेष्ठ नागरिकांच्या हातून आज आम्ही इथं उद्घाटन केलेलं आहे। आमचं एकच ध्येय आहे की सर्व गोरगरीब जनता आणि माझे मित्र परिवारातर्फे सर्वांना जास्तीत जास्त थंड पाणी कसं देण्यात येईल याची आम्ही नेहमी काळजी घेत असतो। याच्यात माझा परिवार सुद्धा मला पूर्ण सपोर्ट करत असतो।
guys, please like, comment and subscribe our channel.